जय शिवराय मित्रांनो, आज आपण पुण्यावरून निघालो आहे मल्हारगडला जाण्यासाठी। मल्हारगड हा गड पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे। आता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि आपण गड चढण्यास सुरुवात करणार आहोत। गड चढण्यास आपण सुरुवात केलेली आहे। थोडीशी ट्रेकिंग करत पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो हा चोर दरवाजा। तर या दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला गडावरचं असं दृश्य पाहायला भेटतं, तुम्ही पाहू शकता। आणि समोरच भगवा ध्वज फडकताना बघून मनाला आनंद वाटतो। आता सकाळचे 9 वाजलेले आहेत, तरीही तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ऊन खूप वाढत आहे। समोरच आपण पाहू शकता की आपल्याला पाणी साठवण्याचा तलाव गडावर आपल्याला पाहायला मिळतो। समोर आपल्याला तळघराकडे जाण्याचा मार्ग दिसत आहे आणि आपण आता तळघराकडे चाललेलो आहे। तर तुम्ही आजूबाजूला पाहू शकता की हे जुने काही घरांचे अवशेष आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी। हे समोर आपल्याला दिसत आहे तळघर। चला आतमध्ये जाऊन पाहूया। या तळघराचा उपयोग असा होत असायचा की ज्या वेळेस युद्ध सुरू असायचे त्यावेळेस घरातल्या गडावरील सर्व स्त्रियांना, लहान मुलांना या तळघरामध्ये आणून बसवत होते। गडावर खंडोबा मंदिर पाहायला मिळते आपल्याला इथे। तर या ठिकाणी दर्शन करून आपण पुढे जाऊया। खंडोबा मंदिराच्या समोरच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते महादेवाचे मंदिर आहे। तर हे मंदिर खूप प्राचीन आहेत आणि या ठिकाणी आपण आता दर्शन घेणार आहोत महादेवाचं। मंदिरापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला महादरवाजा पाहायला मिळतो। तुम्ही पाहू शकता की हा महादरवाजा आहे। हा मल्हारगडाचा झेंडेवाडी दरवाजा आहे, आपण समोर पाहू शकता। झेंडेवाडी दरवाजातून आत आल्यानंतर हा बालेकिल्ला आहे गडाचा, या ठिकाणी आपण जाऊया। गडाचा एरिया सुमारे 4 ते 5 एकरापर्यंतचा आहे। पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी हा मल्हारगडाची निर्मिती केली होती। आता आपण गडाच्या शेवटच्या टोकावरती आहोत आणि या ठिकाणी गड पूर्णपणे संपतो। समोर पाहू शकता की भगवा ध्वज फडकत आहे। अशा तऱ्हेने आपला हा गड पाहून झालेला आहे। तर जय शिवराय मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।